हाय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर आज आहे 26 जानेवारी आणि आपण बघा रेडी वगैरे झालेलो आहे मस्त. तर जाऊया थेट शाळेवर. तर काहीच बघू शकता इकडे पोरं आपली सकाळी 7 वाजता आलेले आहेत. कारण यावर्षी थोडा आपल्याला वेगळा करायचा आहे. दरवर्षी आपण बिस्किटं देतो, पण यावर्षी थोडा आपला बजेट हाय आहे. त्यामुळे बघू शकता एकदम फुल पॅकिंगमध्ये काय काय दाखवते खोलून एकदा. समोसा, चिप्स आणि हे काय गोल लाडू भीमचे आणि फ्रुटी आणि मेलोडी. तर यावर्षी मस्त फुल एकदम फॉर्ममध्ये आहेत आपण. आणि बघू शकता सगळे व्हाईट घालून आलेले आहेत. ओ मेरा रंग ते पसंती चोला. कोणाला समोसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर झेडपी शालेवर या, लवकरात लवकर या. संपत आल्यात. फ्रुटी पण आहेत, भरपूर आहेत, कचोरी पण आहे. चलो चलो फटाफट पोचाओ, पोर्टर करो फटाफट स्कूल पे. अजून इकडे पण आहेत थोडेफार बॉक्स. बाकीचे नेले ते लोकांनी असतील 50-60 असतील बाकी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून, तसेच आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. आज खरोखर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आज आपण एकत्र आलेलो आहोत. त्यानिमित्ताने आज वर्षी मुलांसाठी चॉकलेट, बिस्किट, खाऊचं वाटप करतो. त्यामध्ये म्हणजे आई गावदेवी गोविंद पथक आणि निलेश कुरा त्यांची टीम ही प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने त्या कार्यक्रमात सहभागी होते. तसेच आमच्या ग्रामस्थ मंडळाचे ते सदस्य सुद्धा आहेत आणि आमच्या बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिवंगत नारायण कुरा यांचे सुपुत्र आहेत. आणि त्यांनी हे कार्यक्रम जो चालू केलेला आहे तो कार्यक्रम प्रत्येक वर्षी असाच करत राहावा असं मी त्यांना विनंती करेन. की आम्ही लहान असताना छोटासा गाव होता. छोट्याशा गावामध्ये 2-4 दुकानच होती, परंतु खाऊ एवढा मिळत होता ना, आता मध्ये मावत नव्हता, पिशव्या आणायला लागायच्या अक्षरशः. आता आमचा गाव खूप मोठा झाला आहे. त्यावेळेची लोकसंख्या जवळजवळ 700च्या घरामध्ये होते. 700च्या घरात असलेली लोकसंख्या, मुलांच्या हातात त्यावेळेस खाऊ मावत नव्हता.
पण आता आमच्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 12 ते 15 हजारच्या घरात गेलेली आहे, म्हणजे लिगल ऑफिशियल, आणि अनऑफिशियल बघितली तर जवळजवळ 1,00,000 2 लाखाच्या पार होईल. परंतु खाऊ बंद झाला. त्यानंतर ह्या मुलांच्या थोडंसं कुठेतरी लक्षात आलं की या मुलांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे खरोखर त्यांचं अभिनंदन झालंच पाहिजे. धन्यवाद आई गोविंदा पथक आणि निलेश कोवरा, तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. त्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोपवण्यात आली आणि त्यांनी ती विल्हेवाट काढली. आपल्या देशात अनेक बदल झाले आहेत. देशाची कमान लोकांच्या हाती आली आणि भारताच्या लोकशाहीचा असताना त्यांना अस्पृश्यापासून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम हे जाणले. आपल्या बांधवांना त्यांनी शिका संघटित. इथे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार मानते ह्या देशावरती, की त्यांनी आपल्याला एवढं मोठं संविधान दिलेलं आहे आणि ह्या संविधानावर हा संपूर्ण देश चालत आहे. संविधानाने सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. गाईज इकडे आता डान्स वगैरे चालू आहे आणि डान्स वगैरे एन्जॉय करतोय आपण. आणि पोरं बघू शकता आपली इथेच आहेत. हे बघा कशी चालली. हे बघा अपेक्षा तर डान्स वगैरे अजून एन्जॉय करूया थोडा आपण. आणि नाश्ता बघू शकता, पोरं खाऊन पण खुश होतील एवढा नाश्ता आणलेला आहे यावर्षी आपण. डान्स वगैरे संपलेले आहेत आणि आता आपण नाश्ता वाटूया, कारण पोरांना पहिले आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर पोरं जाम इकडची खतरनाक आहेत, दोनदा नाश्ता घेतील. म्हणून पोरांना आतमध्ये जाऊ द्या पहिले क्लासरूममध्ये, त्याच्यानंतर आपण नाश्ता वाटप सुरू करू. ला 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 ला
आराम से सबको मिलेगा, मिळणार नाहीये का? सबको मिलेगा. अरे डेंजर आहे ते लोक एकदम. नाचो पहिले अपना गाना लगाया है. आपल्या इकडे गाणं पण लागलेलं आहे, बघू शकता. फुल फॉर्म मध्ये आपली पोरं वन साइड असतात एकदम. फुल वन साइड सातिवली गाजवले आम्ही, वन साइड. नाश्ता वाटप सुरू केलेलं आहे आपल्या पोरांनी, बघू शकता मित्रांनो. आणि पोरं हळूहळू चाललेली आहेत घरी. पोरांचा जल्लोष एवढा आहे ना, काय सांगून फायदा नाही. खूपच जास्त जल्लोष आहे पोरांचा. 7 वाजता. भीम का लड्डू है अंदर, भीम का लड्डू है. बाबू भीम का लड्डू आहे अंदर. त्यांना खराच वाटायला. हा म्हणजे कसा व्हिडिओ फ्रेम मध्ये पण येशील ना. अंकल अंकल अरे बाहर रामा यार. अंकल थोड़ा रुको ना, इधर आ जाना. बच्चे को साइड में देते, बाद में देते. सबको मिलेगा, थोड़ा बच्चे लोग को तो देने दो. बाहर रुको, स्कूल के बच्चे लोग बाद में अंदर है, अंदर फ्रूटी भी है, भीम का लड्डू है, सब कुछ है. अरे त्याच्यात बॉक्स आहेत, बॉक्स आहेत. मध्ये ना जय जय पकडा. वाटून झालं आता आमचं सगळ्यांना. आणि आता आमची बारी आता खायची. बोल संपवला पण का? काय काय दाखवलं? काय काय समोसा आहे, कचोरी आहे, भीमचे लाडू. सकाळी पण दाखवलं जसं चिप्स आहे आणि फ्रुटी आहे. मी पण खातो आता जरा इथं बसून.